नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो मॅथची सिरीज। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणारे सर्व महत्त्वाचे गणित आजपासून आपल्याला स्टार्ट करायचे आहे। मी लाईव्ह येत जाणार आणि तुमच्यासाठी हे सगळे जवळपास 1000 व्हिडिओ मी आणणार आहे आणि रोज एक किंवा एका दिवसानंतर जसा जसा वेळ भेटला मला तसा तसा तुमच्यासाठी फ्रीमध्ये मी व्हिडिओ अपलोड करत राहीन। आणि हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हे जे अशा प्रकारचे गणित विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे गणित मी तुमच्यासाठी घेऊन येणार। हे जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये गणित विचारले जातात आणि कोणतेही ट्रिक्स न वापरता किंवा कोणताही फॉर्म्युला न वापरता अत्यंत एकदम कमी वेळेत सॉल्व गणित कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे। फक्त बेसिक कन्सेप्ट मी यूज करणार आहे याच्यामध्ये आणि बेसिक कन्सेप्ट यूज करून मी तुम्हाला अत्यंत पेन नही उचलता तुम्ही गणित सॉल्व करणार। ठीक आहे, तर आपण वेळ न गमावता आपण चालू करूया व्हिडिओ। तर पहा, एका शेतात काही कोंबड्या आणि काही बकऱ्या आहेत असे प्रश्न जनरली स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। एका शेतात काही कोंबड्या आणि काही बकऱ्या आहेत, एकूण डोके 38 आहेत, एकूण पाय 100 असतील तर शेतात किती बकऱ्या आहेत। आता पहा, असा प्रश्न विचारला जातो एक्झाम मध्ये। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। आता कोंबडीले पाय किती असतात सगळ्यांना माहित आहे, 2 पाय असतात। बकऱ्याले पाय किती असतात सगळ्यांना माहित आहे, 4 पाय असतात। आता आपल्याला काय काढायचं आहे, बकऱ्या काढायचा आहे। काय काढायचं आहे, बकऱ्या काढायचा आहे। बकऱ्यांची संख्या काढायची आहे। बकऱ्या किती आहेत, बकऱ्यांची संख्या काढायची आपल्याला। काय काढायचं आहे, बकऱ्यांची संख्या काढायची आहे। तर पहा बकऱ्या कशा काढतात। बकऱ्या जर काढायच्या असल्या तुम्हाला तर काय करायचं बघा। आता एकूण पाय किती आहेत, 100 वजा, लक्षात ठेवायचं असा विचार करायचा की सर्वच्या सर्व आता आपल्याला बकऱ्या करायचं म्हणून कोंबड्या। आता एकूण डोके 38 आहे, डोके किती आहेत 38, याचा अर्थ 38, कारण गाईला कोंबडीला पण एक डोकं असते आणि बकरीला पण एक डोकं असते, त्याच्यामुळे एकूण संख्या किती असणार कोंबडी आणि बकऱ्या मिळून 38। मग आपण काय असं कन्सिडर करू, असा विचार करू की टोटल काय आहेत, एकूण सगळ्याच्या सगळ्या बकऱ्या आहेत, काय सॉरी सगळ्या कोंबड्या आहेत। मग कोंबड्या जर असल्या तर एका कोंबडीले 2 पाय, 38 दुनी 8 दुनी 16, 6 हातचाला 1, 3 दुनी 6 1 7 76 अपॉन मध्ये घ्यायचं या पायांमधला फरक। 4 2 गेले 2 राहिले म्हणजे इथे येते 24 भागेला 2, बे 1 बे, बे 12 24 आणि 12 आपलं करेक्ट आन्सर नंबर सी। ठीक आहे, समजून राहिलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा। आणखी आपण महत्त्वाचे गणित घेणार आहोत की जे जनरली तुम्हाला कोणतीही ट्रिक्स न वापरता, लक्षात ठेवा हे फक्त एक बेसिक कन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला समजून सांगू राहिलो म्हणून टाइम लागू राहिला, नाही तर हे एकदम म्हणजे 5 सेकंदात सॉल्व्ह होते। विचार करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, 5 सेकंदात सॉल्व्ह होणार तुमच्याच्याने। पहा, एका शेतात काही कोंबड्या काही गायी आहेत, काही कोंबड्या आहेत। डोक्यांची संख्या 180 आहे, पायांची संख्या 420 आहे। तर त्या शेतात गायींची संख्या किती। आता इथं विचारलं आपल्याला गायींची संख्या, कशाची संख्या विचारलं, गायींची संख्या। आता गायींची संख्या जर असली तर लक्षात ठेवायचं टोटल पहिले पाय घेऊन घ्यायचे, किती आहेत 420 वजा। आता याच्यामधून आपल्याला काय वजा करावं लागेल, लक्षात ठेवायचं कोंबड्या वजा करावं लागेल, कोंबड्याचे पाय। हे झाले पायांची संख्या, कोंबड्याचे पाय, असं विचार करा की सगळ्याच्या सगळ्या कोंबड्या। आता सर्वात महत्वाची गोष्ट, एकूण संख्या किती आहे, डोक्यांची संख्या 180 आहे, म्हणजे बकरीला बी गाईला बी एक डोकं असते, कोंबडीला बी एक डोकं असते, म्हणजे एकूण प्राणी किती आहेत तिथं, एकूण प्राणी पक्षी कोंबड्या आणि गाई मिळून किती आहेत 180। आता आपण 180 च्या 180 पूर्ण कोंबड्या असा विचार करू आणि कोंबडीले पाय असतात 2, 180 दोन्ही 2 0 0, बे 8 16 6 हातचाला 1, बे 1 बे 1 360। आता 360, आता पायांमधील फरक, गाईले पाय सगळ्यांना माहित आहे 4 असतात, गाईला पाय 4 असतात आणि याला 2 असतात। 4 2 गेले 2 राहिले, हे आपण सॉल्व्ह करू। आता पहा, लक्ष द्या, 420 मधून 360 गेले, 420 मधून 300 गेले, राहिले किती, 420 मधून 300 गेले राहिले 120, 120 मधून पुन्हा 60 गेले राहिले 60। आता 60 भागेला 2 म्हणजे उत्तर येते 30, आपला ॲक्युरेट आन्सर आहे 30।
आणि सर तुमचा प्रश्न आहे की सर जर कोंबड्या जर विचारला तर काय करायचं, आणि कोंबड्या जर विचारला तर काय करायचं, एकूण संख्येमधून मायनस करायचं. एकूण संख्या किती आहे, जनावरांची एकूण संख्या किती आहे, जनावरांची संख्या आहे 180. 180 मधून आपल्या गायी किती निघाल्या, 30. 30 गायी निघाल्या, राहिल्या किती, 150. 150 येतात कोंबड्या. जर कोंबड्या विचारला तर वजा करायचा. समजलं? चला ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, गायी जर विचारल्या तर इथून कोंबड्याचे पाय वजा करायचे, आणि कोंबड्या जर विचारल्या तर इथून गायीचे पाय वजा करायचे, बस. नंतर एक गॅरेज आहे. एका गॅरेजमध्ये काही ॲटो आहेत आणि काही मोटरसायकल आहेत. आता एक गोष्ट महत्वाची, हे जे आपल्याला दिलेलं आहे, एका गॅरेजमध्ये काही ॲटो आहेत. आता ॲटोला जे चाकं असतात खाले ते 3 असतात, मोटरसायकलीला चाकं जे असतात ते 2 असतात. आता एकूण हँडलची संख्या 60 आहे. याचा अर्थ काय की एकूण वाहनं तिथं किती आहे, 60. कारण गाडीला पण एक, मोटरसायकलला पण एक हँडल असते आणि ॲटोला पण एक हँडल असते. लक्षात ठेवा, गाडीला पण एक हँडल असते आणि मोटरसायकलला पण एक हँडल असते. हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि नंतर आपल्याला काय करायचं, आता काय करायचं, आपल्याला विचारलं काय, तर तिथे ॲटो किती असतील, ऑटो विचारलं आपल्याला, ऑटो किती असतील, तर आपल्याला सगळे चाकं, एकूण चाकं किती आहेत, 160. किती चाकात एकूण, 160. आता आपल्याला करावं काय लागणार, या 160 मधून आपल्याला ॲटो विचारलं म्हणून मोटरसायकलांच्या पायांची संख्या म्हणजे पहियाची संख्या म्हणजेच त्यांच्या चाकाची संख्या वजा करायची. म्हणजे आपण असा विचार करू की तिथं 60च्या साठी पण काय मोटरसायकल आहेत, मग 60 मोटरसायकल असल्या तर चाका किती असणार, 60 × 120, 120. आता 120 या चाकांमधला फरक 3 + 2 म्हणजे इथं आला 1, म्हणजे इथं आला 40/1 आणि = 40. 40 आला आपलं उत्तर. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चला, आवडून राहिलं असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त. जर तुम्हाला मी आजपासून मी सांगतो की या वर्षात आपल्याला म्हणजे आजपासून एका वर्षात मी तुम्हाला 1000 व्हिडिओ असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्री मध्ये देणार आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेणार आणि प्रत्येक गणिताचे ट्रिक्स आणणार आहे. तुमच्या ट्रिक्स म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की प्रत्येक गणित हे तुम्हाला कॉन्सेप्ट नुसार सॉल्व्ह करणं शिकवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, तर चला मग नेक्स्ट वाला गणित. एका वर्गात 85 मुलं मुली आहेत. किती आहेत, 85. म्हणजे इथं संख्या दिलेली आहे, सेम गणित आहे, त्याच फॉर्मॅट मध्ये पण वेगळ्या पद्धतीने विचारलेलं गणित. असे वेगवेगळ्या पद्धतीने गणित विचारू शकतात. एका वर्गात 85 मुलं मुली आहेत, त्यांना 380 केळं आपल्याला वाटायचे आहेत. 380 केळं वाटायचे आहेत. 380 केळं वाटली. प्रत्येक मुलाला 4 केळं आणि मुलीला 5 केळं भेटली. आता हे पायांची संख्या, जसं पाय होतं तसं इथं केळं दिलेले आहेत. तर त्या वर्गात मुलं किती, आपल्याला मुलं काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, मुलं. जर आपल्याला मुलं काढायची असतील, लक्ष द्या, जर आपल्याला मुलं काढायची असतील तर पहिले एकूण केळं किती आहेत तिथं, 380 वजा. आता असं कन्सिडर करावं लागेल आपल्याला, तिथं मुलींना सर्वच्या सर्व मुली आहेत आणि त्या मुलींना किती केळं भेटले ते मायनस करावं लागेल. ठीक आहे, एका मुलीला 5 केळं, टोटल मुली आहेत समजा 85. किती मुली आहेत, 85. आता 85 गुणेला 5, एका समजा सर्वच्या सर्व आपण असं विचार करायला लागते की सर्वच मुली आहेत, कारण मुलं काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे मुली 85 गुणेला 5, 8 × 5 = 40, 400 हे आणि 5 × 5 = 25 हे 425. आणि खाली करायला लागेल आपल्याला केळं किती किती भेटले तर याची वजा बाकी, 5 + 4 म्हणजे 1. आता याची करू आपण वजा बाकी. ठीक आहे, चला ठीक आहे, याची करायची आपल्याला वजा बाकी. इथे येतात याच्यातले 20 म्हणजे 20 आणि हे 25 45. आता हे वजाबाकी पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये करता आली पाहिजे. वजाबाकी पण शॉर्टकट मध्ये आता मांडत नाही बसायचं असं की 425 वजा 380 असं करायचंच नाही बिलकुल. आता लक्षात ठेवा, याला 400 व्हायला किती कमी आहेत, 20 कमी आहेत. इथं 400 नंतर किती आहेत, 25 जास्त आहेत. याच्यातले 20 आणि हे 25 45. मी सर्व गोष्टी तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये शिकवणार, बेरीज वजाबाकी पासून तर गुणाकार भागाकारापर्यंत. मोठे मोठे गुणाकार एकदम म्हणजे शॉर्टकट मध्ये कसे करतात, बुद्धीचा वापर करून कसे करायचे हे मी तुम्हाला शिकवणार. भारत हा आपला देश खूप हुशार आहे. या भारतामध्ये खूप हुशार लोक आहेत, अशा टेक्निक शोधून काढलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी इथं बाहेर देशातून लोक यायचे शिकायला. आता थोडा बदल झालेला आहे, आता आपल्याला बाहेर देशात जावं लागते.
तर त्याच्यामुळे आपल्या इथं जेवढं भंडार पडलेला आहे, मी अशा खूप साऱ्या पुस्तकातून वेगवेगळं, माझं स्वतःचं काहीच नाही, मी खूप साऱ्या पुस्तकं रीड केलेले आहेत आणि त्या पुस्तकांमधून मी तुम्हाला वैदिक मॅथ असो किंवा आणखी कोणत्या प्रकारचं, हे सगळ्या प्रकारचं मी तुम्हाला जे मॅथ आहे हे तुम्हाला समजून सांगणार आहे. लक्षात ठेवा, वैदिक मॅथ मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं, मी खूप सारे बुक्स रीड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी खूप साऱ्या प्रकारचे बुक्स रीड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला वेगवेगळ्या बुक्समधून आलेल्या कन्सेप्ट हे मी तुम्हाला रोज माझ्या लेक्चरमध्ये देणार आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेणार आहे आणि तुम्हाला त्याचा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही गणित सेकंदामध्ये सॉल्व्ह करणार असे वेगवेगळ्या प्रकारचे गणित मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा. चला तर मग आता याच्यानंतरचं गणित पहा. आणि इथं जर आपल्याला सर, इथं जर समजा आपल्याला सर मुलं जर विचारले असते तर कसं करायचं. आता मुलं सरळ टोटल किती आहेत, 85 मधून 45 गेले, राहिले 40 मुलं. पण सर असं न करता डायरेक्ट जर मुलं कसं करायचे, मग हे असंच 380 घ्यायचे टोटल केळांमधून आपल्याला मुलं काढायचे आहेत. सॉरी, आता आपल्याला समजा मुलं आता मुली जर विचारल्यात काय करायचं, मुली जर 380 वजा, आता असं कन्सिडर करू सर्वच्या सर्व मुलं आहेत. मग मुलं म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, 85 गुणिले 4 8 चूक 32 आणि 320 हे आणि 5 चूक 20, 320 आणि 20 340 आणि अपॉन म्हणजे तर माहिती आहे तुम्हाला काय आहे ते, या दोघांमधला फरक 1. म्हणजे इथे येऊन राहिलं 380 मधून गेले 40 गेले 40 आलेस त्या मुली. लक्षात ठेवायचं. आता महत्वाची गोष्ट, इथं फरक घेत असतात आणि तुम्ही म्हणसाल सर इथं वजाबाकीचं साईन आलं, या वजाबाकीचं आपल्याला फक्त फरक घ्यायचा आहे. याच्यातला आपल्याला फक्त फरक घ्यायचा आहे. वजाबाकीच्या चिन्हाचा विचार करू नका. आणि असे तुम्ही गणित तुम्हाला जिथं भेटतील तिथं ट्राय करा. आणखी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर कोणत्या गणितांमध्ये अडचण आली असेल तर आपल्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये गणित लिहून पाठवा. मी प्रयत्न करेन की तुमच्या कशा म्हणजे कोणत्या प्रकारे त्याला एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजून सांगता येईल. ठीक आहे. तर हे 5वं गणित पहा. हे 5वं गणित आहे. एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत, त्यांना 41 रुपये वाटायचे आहेत. किती रुपये वाटायचे आहेत? 41 रुपये. प्रत्येक मुलाला 90 पैसे आणि प्रत्येक मुलीला 65 पैसे मिळतात. लक्षात ठेवा. तर वर्गात मुलांची संख्या किती हे आपल्याला शोधायचं आहे आणि याचं ॲक्युरेट उत्तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत, तुमच्या जे गरजू मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मी प्रयत्न करेन की चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचं. तर ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.